माननीय अमितभाई शहा हे तारखेच्या भाषेत म्हटलं तर 2 दिवस 19-20, पण पूर्ण दिवस म्हटलं तर उद्याचा दिवस कोल्हापूर आणि इचलकरंजी या 2 ठिकाणी 2 कार्यक्रमाला येत आहेत. त्याची सगळी पूर्वतयारी झालीच आहे, पण आमच्यापैकी प्रत्येकाने प्रत्येक स्तरावर प्रत्येक टप्प्यावर जाऊन थोडं पाहणी करून काही सूचना करायची. प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी आले आणि इचलकरंजीत पहिला आम्ही गेलो, आता इथे आलो. आता इथून मी मंदिरात जाईन, ते आणखीन महत्त्वाच्या माननीय मोदीजींबरोबरच्या व्हिडिओ कॉलसाठी गेले. खूप चांगली तयारी इचलकरंजी कोल्हापूर चालली आहे आणि खूप उत्साह लोकांमध्ये आहे. कोल्हापूरचं कारण आपल्याला माहितीच आहे की त्यांच्या आग्रहामुळे महाराष्ट्र शासनाने 1500 कोटी 1400 ऑड पण राऊंड फिगर 1500 कोटी हे अंबाबाईच्या मंदिर विकासासाठी दिले आणि त्यातली बरीच कामं सुरू झाली. मेजर पोर्शन जो आहे, महत्त्वाचा भाग जो आहे तो ॲक्विजिशनचा, जमीन अधिग्रहणाचा आहे, ज्यात 900 कोटी रुपये जातील आणि मग त्या जमीन अधिग्रहणानंतर उरलेली कामं सुरू होतील. गेले 3-4 महिने माननीय अमितभाईंचा हा आग्रह होता, आमचा आग्रह होता की त्यांनी पायाभरणीला यावं, पण सारख्या आचारसंहिता लागल्या. नगरपालिका झाल्या, महानगरपालिका, जिल्हा परिषद झाली, कालची विधान परिषद झाली आणि त्यामुळे जरी ह्या कालची विधान परिषद झाली, कालच्या विधान परिषदेला इथे आचारसंहिता नव्हती, तरी आम्ही निर्णय केला की एकदा ती 18 तारखेची निवडणूक होऊन जाऊ देत, मगच या. त्याप्रमाणे ते काही कामं अजून सुरू व्हायची आहेत. प्रामुख्याने मंदिर परिक्रमा, 31 अन्य मंदिरं जी होणार आहेत त्याची सुरुवात, अशा काहीच्या भूमिपूजनासाठी आणि काय कामं झाली, काय आणखीन होणार आहेत, काय आणखीन केंद्राने दिलं पाहिजे. प्रसाद नावाची केंद्राची योजना आहे, त्यात हे मंदिर जोडता आलं तर खूप निधी आपल्याला मिळेल आणि त्यामुळे अंबाबाईचे भक्त असल्यामुळे दर्शन, पायाभरणी, त्याच्यानंतर कामं समजून घेणं आणि मग सभा असे ते येत आहेत. इचलकरंजीला कल्लाप्पांना आवाडेंचं नाव हे त्यांच्या साखर कारखान्याला आणि त्यांच्या बँकेला दिलं. बँकेची एक नवीन इमारत झाली, तर त्या नवीन इमारतीचं उद्घाटन आणि ही दोन्ही नावं जी दिली ऑलरेडी खूप 6 महिने 8 महिने आधी दिली, पण त्याचं एका अर्थाने अनावरण अशासाठी ते येतात. तिथे एक सभा आहे. या दोन्ही ठिकाणच्या सभांना एवढा मोठा निधी दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सगळे झाले. धन्यवाद अमितभाई, धन्यवाद देवेंद्रजी, धन्यवाद एकनाथजी, धन्यवाद सुनेत्राबाईंनी. तसं मोदीजींच्या पंतप्रधान कार्यकालाला 12 वर्ष पूर्ण झाली आणि हा देशातला रेकॉर्ड आहे, जो पंडित जवाहरलाल नेहरूंचा रेकॉर्ड त्यांनी मोडला. रेकॉर्ड मोडणं काही विषय नाही आहे, त्यांनी त्या 12 वर्षामध्ये देश कुठल्या कुठे नेला, जगामध्ये एक मोठं भारताचं स्थान निर्माण केलं आणि त्यामुळे देशभर तर म्हणजे जगभर 12 वर्षात मोदीजींनी केलेले कामं आम्ही सगळ्यांच्या समोर मांडतो आहोत आणि त्यामुळे मोदीजी 12, मोदीजींची 12 वर्ष, असं दोन्ही ठिकाणी सभेचा, इचलकरंजी सभेचा तर पूर्ण आशयच तो आहे. इथे सुरुवातीचा आशय अंबाबाई, तिच्याबद्दल श्रद्धा, झालेल्या कामाचं समाधान, भविष्यात मी काय देणार आहे आणि उरलेले 25-30 मिनटं ते मोदीजींची 12 वर्षावर बोलतो.